उन्हाळा सुरू होताच असं आपण साठवणीचं तिखट वर्षभराचं तिखट बनवून ठेवलं ना तर वर्षभराचं टेन्शन आपलं जातं. तर या पद्धतीने तुम्ही एकदा कोल्हापुरी अस्सल कोल्हापुरी चवीचा हा मसाला बनवून ठेवू शकता. तर या 4 प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत बघा मी. साधी मिरची, बेडगी मिरची, काश्मीरी बेडगी मिरची आणि लवंगी मिरची. ह्या सर्व 250-250 ग्रॅम मिरच्या घेतलेल्या आहेत. तर आपल्याला वजनीप्रमाणे 1 किलो मिरचीचा मसाला बनवायचा आहे. तर हॅलो आहे नमस्कार, सुषमाच कुकिंग चॅनलमध्ये आणखीन एका नवीन रेसिपीसोबत तुमचं स्वागत आहे. तर इथं मी खडे मसाले घेतलेले आहेत एका ताटामध्ये काढून. तर हे पूर्ण असे स्वच्छ निवडून घेतलेले मसाले आहेत, बघू शकताय. आणि हे मसाले आता आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. त्याच्यामुळे मी पूर्ण असे एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत, कारण याच्यातले आपल्याला काही तेलात टाकून भाजायचे आहेत, तर काही कोरडे भाजायचे आहेत. तर बघू शकता हे 1 किलो मिरचीचं प्रमाण आहे. तर हे अगदी परफेक्ट अचूक प्रमाण आहे. या पद्धतीने मसाला करून बघा, तुम्हाला नक्की हे तिखट आवडेल. आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही माझी चटणीची रेसिपी कशी वाटली ते. आणि व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर असा पूर्ण मसाला मी काढून घेतलेला आहे, बघू शकता. निवडून स्वच्छ असं मिरच्यांचे देठ वगैरे काढून उन्हामध्ये असे छान वाळवून घेतलेले आहेत आणि कडक झाल्या आहेत छान अशा मिरच्या. तर इथं खोबरं वगैरे मी खिसून घेतलेलं आहे, कारण चटणीमध्ये खोबऱ्याचे तुकडे राहत नाहीत, अगदी छान मिक्स होतं आपलं. तर हा चटणीचा व्हिडिओ ना रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे. मी 2025मध्ये 2 किलो मिरचीच्या मसाल्याचा व्हिडिओ टाकलेला आहे आपल्या चॅनलवरती, जाऊन चेक करू शकता. तर त्यावेळी एका ताईने कमेंट केली की 1 किलो मिरचीचे मसाल्याचं आम्हाला प्रमाण सांगा. तर या सर्व मसाल्यांची मी नावं सांगत नाही, डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिस्ट मी टाकणार आहे. तर इथं कढई ठेवली गॅसवरती, लोखंडी कढई आहे आणि गरम करून घेतलेली आहे बघा छान अशी. तर याच्यामध्ये एक एक करून मी कोरडे मसाले असतात ना बिना तेलावाले, तर ते भाजून घेतलेले आहेत. तर मसाले आपल्याला जास्त काळपट काढायचे नाहीत. तर थोडेसे कडक झाले ना, थोडा थोडा वास आला ना मसाल्याचा की आपल्याला मसाले काढून घ्यायचे आहेत. तर इथं सर्व असे कोरडे मसाले काढते मी. तर तेलाचा एकही थेंब वापरायचा नाही याला. आणि या मसाल्यासाठी ना तेलाचा जास्त वापर करायचा नाही, नाहीतर आपले मसाले आणि मिरच्या जास्त बारीक होत नाही आपला मसाला आहे तो. तर असं आपल्याला गॅसची फ्लेम लो आहे, पण आपली कढई तापलेली आहे ना, त्याच्यामुळे आपले मसाले असे पटपट भाजून होतात. तर असे थोडेसे भाजून घेतलेले आहेत बघा मी मसाले. तर कोरडेवाले मसाले असे भाजून घेतले आणि तेलावाले मसाले आहेत ना, तर ते मी आता भाजून घेते. तर थोडं थोडं तेल टाकून आपल्याला भाजायचे आहेत. तर सर्व मसाल्यांचे मी काही नाव घेत नाही, मी सर्व लिस्ट मी डिस्क्रिप्शनला देत आहे, नक्की चेक करा. आणि माझ्या या पद्धतीने एकदा मसाला बनवून पहा. आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तर बघू शकताय. आणि याच्यामध्ये कमी जास्त प्रमाण करायचं नाही, जेवढं प्रमाण आहे ना त्याप्रमाणेच हे आपल्याला मसाला बनवायचा आहे. चवीला अप्रतिम असा होतो. तुम्हाला जर 2 किलो मिरचीचा मसाल्याचं प्रमाण पाहिजे असेल तर आपल्या चॅनेलवरती आहे व्हिडिओ, तो नक्की चेक करून पहा, तुम्हाला परफेक्ट प्रमाण मिळेल. तर हे हळदीचे गड्डे आहेत. तर याच्यामध्ये तेल टाकून हे लो फ्लेमवरती छान असे तळून घ्यायचे. तर असे छान असे टम्म असे फुगतात बघा हे हळदीचे गड्डे. तर हे हिंगाचा खडा आहे. तर हिंगही छान आपल्याला असं भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित असं. तर हे पूर्ण मसाले असे भाजून घ्यायचे आणि आपल्याला लोखंडी डंकावरती वाटून आणायचे आहेत मिरची कांडपवरती. एकदम छान होते चवीला. आणि या पद्धतीनं मसाला बनवला तर वर्षभर छान राहतो, कलरही बदलत नाही, खराब होत नाही आपला मसाला. तर इथं मी जिरे घेतलेले आहेत. तर जिरे असे भाजून घेतले आहेत बघा. तर इथं खसखस घेतलेली आहे. तर खसखसमध्ये तेल न टाकता आपण कोरडीच अशी भाजून घ्यायची आहे. इथं तीळ आहेत, तिळही भाजून घेतलेले आहेत.
इथं मोहरी आहे, मोहरी पण अशी थोडंसं तेल टाकून घेतले 1 चमचा आणि भाजून घेतलेली आहे. तर हे आपले सर्व मसाले भाजून झालेत. तर आता इथं खोबरं किसून घेतलेलं आहे मी. खोबरं थोडंसं तेल टाकून भाजून घेतलेलं आहे, असं थोडंसं लालसर होईपर्यंत भाजायचं, जास्त भाजायचं नाही खोबरं. तर इथं मिरच्या घेतलेल्या आहेत. तर आपली कढई छोटी आहे त्याच्यामुळे थोडे थोडे करून मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत. तर जास्तीच्याही भाजायच्या नाहीत मिरच्या. तर अगदी झणझणीत असं आपलं तिखट तयार होतं हे. तर इथं सर्व मसाले मिरच्या असं मी थंड करण्यासाठी ठेवलेले आहेत, बघू शकताय. तर हे तेलाचे आहेत मसाले, सर्व एका ताटामध्ये काढून घेतले आणि हे कोरडे आहेत. तर कोरडे वेगळ्या ताटामध्ये काढून घेतलेले आहेत. त्याच्यासाठी 1 किलो मीठ वापरलेलं आहे. तर हे सर्व मसाले आपल्याला थंड झाल्यावरनं डंकावरती आपल्याला वाटण्यासाठी न्यायचे आहेत. तर लोखंडी डंकावरती वाटलं ना चव छान राहते आणि अप्रतिम होतात मसाले चवीला आणि बारीक पण होतो मसाला. तर असं छान असं तिखट वाटून आणलं बघा आपलं. तर 1 किलो मिरचीचं हे 2 किलो तिखट आपलं झालेलं आहे, बघू शकताय. कलरही छान आलेला आहे. तर आता आपण हा मसाला आहे ना तर मिक्स करून घेऊया. कांदा लसूण मसाला बनवायचा आहे आपल्याला. तर त्याच्यासाठी तर मी कांदे घेतलेले आहेत. तर हे जुने कांदे आहेत. यावर्षीचा नवीन कांदा आहे ना तो घ्यायचा नाही, जुना कांदा घ्यायचा, त्याच्यामुळे चटणी छान बनते. तर 2 किलो कांदे घेतलेत आणि असं भाजीला जसा कांदा बारीक कट करतो तसा कांदा कट करून घ्यायचा आहे. तर हा कांदा आपल्याला एका पातेल्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे बघा. तर हे कांद्याचंही प्रमाण 2 किलो मसाल्यासाठी अगदी परफेक्ट आहे. तर कमी जास्त प्रमाण करू नका. तर या पद्धतीनं कांदा लसूण मसाला बनवला ना तर परफेक्ट होतो आणि चवी भन्नाट होते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा की ही रेसिपी कशी वाटली ते. तर इथे एक पातेलं ठेवलं गॅसवरती आणि या पातेल्यामध्ये कांदा ठेवला आहे. तर आता पातेलं भरून कांदा झालेला आहे. जसा जसा हा कांदा शिजेल ना तसं कांदा कमी कमी होत जातो. तर बघा इथं मी कोरडाच कांदा टाकलेला आहे, तेल वगैरे न टाकता. तर हा कांदा आपल्याला असाच कोरडा थोडासा शिजवून घ्यायचा आहे. तर एका साईडला मी हे आलं घेतले. तर हे अर्धा पावशेर आलं आहे, ह्याची साल काढून घेतलेली आहे बघा. आणि हे आलं आपल्याला बारीक कट करून मिक्सरला वाटून घ्यायचे. तर इथं एका साईडला बघा कांदा शिजायला चालू आहे. तर हा कांदा आपल्याला कोरडाच काही न टाकता असा कोरडाच आपण शिजवला होता. तर असं लालसर थोडासा झालेला आहे. तर आता याच्यामध्ये या कांद्यामध्ये आपल्याला खडं मीठ टाकायचं आहे. तर इथं बारीक मीठ वापरू नका, खडं मीठ वापरा. तर इथं मोठे 4 चमचे, पोहे खायचे 4 चमचे असतात ना ते 4 चमचे मी मीठ टाकलेलं आहे याच्यात. आणि आपल्याला हा कांदा आता मिठामध्ये शिजवायचा आहे. तर एका साईडला मी लसूण सोलून ठेवला आहे. तर बघू शकता हा पावशेर लसूण आहे. लसूण सोलून घेतला आहे ना, आपलं अद्रक आहे ना आलं, तर ते असं कट करून घेतलं आहे म्हणजे मिक्सरला व्यवस्थित बारीक होईल. तर बघा आपला कांदा मिठामध्ये असा शिजलेला आहे. या पद्धतीनं कांदा शिजवला ना तर कांदा लसूण मसालाही अगदी चवीला छान होतो आणि कांदाही आपला लवकर शिजतो आणि करपत वगैरे नाही, काळपट वगैरे होत नाही आपला कांदा. तर आता या स्टेजला ना कांद्यामध्ये आपल्याला तेल ओतून घ्यायचे. तर या कांद्यासाठी मी 1 किलो तेल ओतलेलं आहे, बघू शकता. कांद्याच्या एक अर्धा बोट वर तेल येईल असं आपल्याला तेल ओतून घ्यायचं या पातेल्यामध्ये आणि तेलामध्ये कांदा शिजवून घ्यायचा आहे. तर इथं आपली चटणी आहे ना, हे तिखट आहे ना, तर हे तिखट बघू शकताय इतकं असं बारीक झालेलं आहे हे. आणि ते आता आपल्याला एका घमेल्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. तर इथं आपल्याला कांदा बघू शकता असा छान शिजलेला आहे आणि मी गार करून घेतला आहे. कांदा शिजला कसा ओळखायचा, तेल सगळं खाली राहिलं ना, कांदा खाली राहिला आणि तेल वर आलं ना की ओळखायचं आपला कांदा छान शिजला आहे. आणि चमच्याच्या साहाय्याने एकदा बघायचं. तर इथं मिक्सरमध्ये आलं आणि लसूण वेगवेगळं मी बारीक करून घेतले. हे कांद्यामधलं तेल काढून घेतले एका पातेल्यामध्ये, एक्स्ट्राचं तेल. आणि हा कांदा होता ना तो मिक्सरचं एक मोठं भांडं घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. तर असा बारीक करून घ्यायचा कांदा. तर बघू शकताय कांदा किती छान असा बारीक झालेला आहे. त्यातनं कांद्यामधून तेल बाजूला आलेलं आहे फार. तर इथं आता हे आपले तिखट आहे ना ते एका घमेल्यामध्ये असं ओतून घ्यायचं. तर घमेल्यामध्ये तेल काढून घेतल्यावर आपण बारीक केलेला कांदा आहे ना मिक्सरला, तर तो असा टाकून घ्यायचा या चटणीमध्ये. तर याच्यामध्ये हे लसूणची पेस्ट आहे, फक्त लसूण आहे हा. तर पावशेर लसूण होता ना तर त्याची पेस्ट आहे.
तर हे आलं आहे त्याची पेस्ट आहे. तर वेगवेगळं वाटण करून घ्यायचं आणि तुमच्याकडं ग्लोव्ज असतील तर ग्लोव्जच्या साहाय्याने तुम्ही असं मिक्स करून घेऊ शकता. तर मी तर कॅरीबॅग हाताला लावून असं मिक्स करून घेतला आहे बघू शकता. तर बघताच तोंडाला पाणी सुटेल असा आपला मसाला तयार झालेला आहे. या मसाल्याची तुम्ही बाहेरचा मसाला न वापरता भाजी बनवून बघा. चवीला अप्रतिम अशी भाजी होते. तर रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.